इंडिया न्यूज 24। नमस्कार, आपण पाहतात विशेष वृत्तांत इंडिया न्यूज 24 वर आणि मी आहे ऋतुजा मिलिंद तोरसकर। आज संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरी होत आहे शिवजयंती आणि विलेपार्ले पूर्व येथील बिस्किट फॅक्टरी जवळील परिसरात देखील शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे। या भव्य सोहळ्याचे आयोजन माजी नगरसेवक श्री अभिजित सामंत आणि नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती अंजली अभिजित सामंत यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे। आज 19 फेब्रुवारी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथे मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडत आहे। या कार्यक्रमाला वॉर्ड क्रमांक 85 चे नवनिर्वाचित नगरसेवक श्री मिलिंद शिंदे उपस्थित होते। तसेच विलेपार्ले पूर्वचे आमदार श्री पराग अळवणी यांनीही विशेष उपस्थिती दर्शवली। तसेच एनजीओ सेलचे संयोजक हेमांग जांगला यांची देखील विशेष उपस्थिती होती। कार्यक्रमात शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि शिवकालीन पोवाड्यांनी वातावरण भारावून गेले। आमदार परागजी अळवणी आपल्या भाषणात यांनी अलीकडे काँग्रेसच्या एका नेत्याने टिपू सुलतान यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर टीका केली। त्यांनी म्हटले की इतिहासाचे राजकारण करून चुकीचे संदेश देणे योग्य नाही। त्यांनी पुढे असेही नमूद केले की आपल्या शिक्षण पद्धतीत लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील महान कार्याचा पुरेसा आणि सविस्तर उल्लेख होत नाही। शिवाजी महाराजांनी अन्यायाविरुद्ध लढा देत स्वराज्य निर्माण केले, स्त्रियांचा सन्मान राखला, शिस्तबद्ध प्रशासन उभारले आणि सर्व धर्म समभाव जपला। हा इतिहास प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले। कार्यक्रमस्थळी शिवभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। भगवे झेंडे, ढोल ताशांचा गजर आणि जय भवानी जय शिवाजी च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। आयोजक श्री अभिजित सामंत आणि श्रीमती अंजली अभिजित सामंत यांनी सांगितले की शिवजयंती हा केवळ उत्सव नसून तरुण पिढीला इतिहासाची जाणीव करून देण्याचा आणि स्वराज्याच्या मूल्यांची आठवण करून देण्याचा दिवस आहे। एकूणच विलेपार्ले पूर्व येथे शिवजयंती उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरी करण्यात आली। इतिहासातून प्रेरणा घेऊन समाज हितासाठी कार्य करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। याच बातमीसह कॅमेरामॅन मिलिंद तोरसकर सह मी ऋतुजा तोरसकर, इंडिया न्यूज 24। धन्यवाद। जय भवानी जय शिवाजी।